श्रोते हो नमस्कार. लुईस ब्राऊन या पहिल्या टेस्ट बेबीचा जन्म 25 जुलै 1978 रोजी झाला. लुईस ब्राऊन हिच्या आईला कित्येक वर्ष बाळ होत नव्हतं. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तिच्या दोन्ही गर्भनलिका बंद आहे. गर्भनलिका बंद असतील तर तिला बाळ होणं अशक्य आहे. यामुळे ब्रिटिश सायंटिस्ट रॉबर्ट एडवर्ड आणि पेट्रिक स्टेप्टोन या दोघांनी संशोधन केले. त्यांनी तिच्या आईच्या बीजकोशामध्ये जास्तीत जास्त संख्येनं स्त्रीबीज तयार व्हावी यासाठी काही मेडिसिन दिले. तयार झालेले स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून घेतले आणि त्या स्त्रीबीजाचे फलन तिच्या पतीच्या वीर्यातील शुक्रपेशी बरोबर केले आणि गर्भाची निर्मिती केली, गर्भाची वाढ केली. त्या गर्भाचे रोपण त्या मातेच्या गर्भाशयामध्ये केले. त्या गर्भाची वाढ 9 महिन्यापर्यंत झाली. अशा प्रकारे जगातील पहिल्या आयव्हीएफ बेबीचा टेस्ट बेबीचा जन्म हा 25 जुलै 1978 रोजी झाला. अगदी त्या प्रकारे भारतातील पहिल्या टेस्ट बेबीचा जन्म हा 3 ऑक्टोबर 1978 रोजी झाला आणि त्या बेबीचं नाव आहे कानुप्रिया अग्रवाल. ही जगातील दुसरी टेस्ट बेबी आणि भारतातील पहिली टेस्ट बेबी होती. आता आयव्हीएफ म्हणजे काय? आयव्हीएफ म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. हे समजून घेण्याच्या अगोदर नॅचरल प्रेग्नन्सी कशी होते हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी बरोबर 30 दिवसाला येत असेल तर स्त्रीबीजाची निर्मिती साधारणतः मासिक पाळीच्या 12, 13, 14 किंवा 15 दिवसाच्या दरम्यान आणि त्या कालावधीमध्ये स्त्री पुरुषाचा संपर्क आला, शुक्रपेशी वजनामध्ये जमा होतात. तिथून एक एक शुक्रपेशी गर्भाशय मुखाच्या वाटे गर्भाशयाच्या आत प्रवेश करतात आणि तिथून गर्भनलिकेमध्ये प्रवेश करतात. तयार झालेलं स्त्रीबीज आणि या शुक्रपेशी या दोन्हीची फलनाची प्रक्रिया गर्भनलिकेमध्ये आणि जो फलन झालेला गर्भ आहे तो हळूहळू गर्भाशयाकडे प्रवास करतो. त्या ठिकाणी तो रुजतो. 9 महिन्यापर्यंत त्याची वाढ होते आणि 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म. आता आयव्हीएफ या प्रक्रियेमध्ये काय केले जाते? त्या स्त्रीला जास्तीत जास्त संख्येने स्त्रीबीज तयार व्हावी यासाठी काही हार्मोन चेंजेस दिले जातात. स्त्रीबीजाची वाढ कशी होत आहे त्याचे वेळच्या वेळी परीक्षण केले जाते ब्लड आणि सोनोग्राफीच्या सहाय्याने. आणि तयार झालेले हे परिपक्व स्त्रीबीज आहेत ते वुहम पिकअप या टेक्निकच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर काढून घेतले जातात. ते एका डिशमध्ये ठेवले जातात. त्याच वेळी पतीच्या वीर्यातील शुक्रपेशी घेतले जातात आणि या डिशमध्ये ठेवले जातात. या डिशमध्ये ठेवलेले स्त्रीबीज आणि शुक्रपेशी याची फलनाची प्रक्रिया या डिशमध्ये. या गर्भाची वाढ साधारणतः 2 ते 5 दिवसापर्यंत केली जाते. या गर्भाची वाढ कशी होत आहे याची वेळच्या वेळा परीक्षण केले जाते आणि या 2 ते 5 दिवसापर्यंत वाढलेला गर्भ गर्भाशय मुखावाटे एम्ब्रियो ट्रान्सफर या टेक्निकच्या सहाय्याने गर्भाशयाच्या आत सोडला जातो आणि तो गर्भ गर्भाशयाच्या आत इम्प्लांट होतो, रुजतो आणि त्या गर्भाची वाढ 9 महिन्यापर्यंत होते आणि 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म होतो. साधारणतः 14 जानेवारी 1992 रोजी पहिल्या इक्सी बेबीचा जन्म झाला. आता इक्सी म्हणजे काय? इक्सी म्हणजे इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. या टेक्निकमध्ये काय केले जाते? जास्तीत जास्त संख्येने चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज तयार व्हावी यासाठी त्या स्त्रीला हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात आणि त्या स्त्रीबीजाची वाढ कशी होत आहे याचे वेळोवेळी परीक्षण केले जाते. काही ब्लडच्या तपासण्या केल्या जातात आणि सोनोग्राफी केली जाते. अशा प्रकारे चांगली वाढ झालेले आणि मॅच्युअर असे हे स्त्रीबीज वुहम पिकअप या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर काढून घेतले जातात. ते एका डिशमध्ये ठेवले जातात. त्याच वेळेला पतीचे वीर्य घेतले जाते आणि मायक्रो मॅनिप्युलेटर या अतिविशिष्ट उपकरणाच्या सहाय्याने प्रक्रिया करून निवडलेले एक शुक्रपेशी इंजेक्शन सुईच्या सहाय्याने एका स्त्रीबीजामध्ये सोडून स्त्रीबीजाचे फलन घडवून मानवी शरीराबाहेर आयव्हीएफ लॅबोरेटरीमध्ये एका काचपत्रात गर्भाची निर्मिती केली जाते. गर्भाचे पोषण व वाढ 2 ते 5 दिवसापर्यंत आयव्हीएफ लॅबोरेटरीमध्ये केले जाते. आयव्हीएफ लॅबोरेटरीमध्ये निर्माण केलेल्या या 2 ते 5 दिवसापर्यंत वाढ झालेल्या गर्भाचे रोपण एम्ब्रियो ट्रान्सफर या टेक्निकच्या सहाय्याने गर्भाशयाच्या आत केले जाते. त्यानंतर तो गर्भ गर्भाशयामध्ये रुजतो. या गर्भाची वाढ गर्भाशयामध्ये 9 महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या होते आणि 9 महिन्याच्या नंतर गुटगुटीत अशा गोंडस बाळाचा जन्म होतो.
आता IVF हे जे तंत्रज्ञान आहे कुणासाठी फायदेशीर आहे? IVF ची सगळ्याच जोडप्यांना गरज पडते का? अजिबात नाही. ज्या वेळेला हे जोडपे आमच्याकडे येतात त्यावेळेला आपण त्यांना प्रेग्नन्सी का राहत नाही याबद्दल स्त्रियांच्या आणि पुरुषाच्या दोघांच्याही तपासण्या करतो. स्त्रियामध्ये गर्भनलिका चालू आहेत किंवा त्यांची कंडिशन कशी आहे याची तपासणी केली जाते. काय हार्मोनच्या तपासण्या केल्या जातात आणि त्या स्त्रीची बीज निर्माण करण्याची क्षमता कशी आहे याच्याही तपासण्या केल्या जातात. त्यासोबतच पुरुषाच्या तपासणीमध्ये स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी आणि स्पर्म मॉर्फॉलॉजी म्हणजे शुक्रपेशीची संख्या किती आहे, शुक्रपेशीची हालचाल कशी आहे, शुक्रपेशी रचना कशी आहे याची तपासणी केली जाते. आणि या तपासणीमध्ये काही दोष आढळून आले तर काही मेडिसिन्स इंजेक्शन देऊन बऱ्याचशा रुग्णाला नैसर्गिक गर्भधारणा होते. काहींना काउंट थोडासा कमी आहे किंवा काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मितीच्या समस्या असतात तर त्यांना काही मेडिसिन आणि इंजेक्शन देऊन स्त्रीबीज तयार झाले तर अशा स्त्रियांना या मेडिसिन्स आणि इंजेक्शन देऊन सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु काही जोडप्यामध्ये अशा समस्या असतात की त्यांना IVF या टेक्नॉलॉजीची गरज पडते. त्या कोणत्या आहेत? तर ते स्त्रियांमध्ये दोन्ही गर्भनलिका बंद असतील तर त्या स्त्रीचं वय जास्त वाढलेलं आहे. वय वाढल्यामुळे त्या स्त्रीची गर्भधारणाची क्षमता आणि बीजाची प्रत तेवढी चांगली राहत नाही. अशा स्त्रिया, पुरुषामध्ये शुक्रपेशी संख्या खूप कमी आहे, शुक्रपेशीची हालचाल खूप कमी आहे किंवा त्यांची रचना तेवढी चांगली नाही तर असे पुरुष, काही जोडप्यांनी अगोदर IUI उपचार केलेले असते. IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. या प्रक्रियेमध्ये काही टॅबलेट्स आणि इंजेक्शन देऊन स्त्रीबीज तयार केले जातात आणि ओव्ह्युलेशन होण्यासाठी इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर काही विशिष्ट तासानंतर IUI प्रक्रिया केली जाते. तर काही जोडप्यांना अगोदर IUI ही उपचार पद्धती करून सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नसेल तर, किंवा काही जोडप्यांना अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम असतो. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे स्त्रियांच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात, पुरुषांच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात, परंतु ह्या दोघांच्याही तपासणीमध्ये काही दोष आढळून आलेला नाही. त्यांनी इतर उपचार केलेले आहेत पण इतर उपचार करून सुद्धा त्यांना जर प्रेग्नन्सी राहिलेली नसेल तर त्यांना IUI या उपचार पद्धतीचा फायदा होतो. आता IVFचा सक्सेस रेट वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केल्या जातात? यामध्ये PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. काही वेळेला गर्भ इम्प्लांट न होण्याचं कारण म्हणजे थिन एंडोमेट्रियम. मेडिसिन देऊन सुद्धा गर्भाशयातील अस्तर वाढत नाही. तर PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. यामध्ये त्या स्त्रीचे ब्लड काढून घेतले जाते आणि प्लाझ्मा सेपरेट केला जातो आणि एम्ब्रियो ट्रान्सफरच्या काही ठराविक दिवस तो त्या स्त्रीचा प्लाझ्मा गर्भाशयाच्या आत सोडला जातो. या PRP ट्रीटमेंटमुळे त्या स्त्रीचे इंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ चांगली होते आणि त्या स्त्रीची रिसेप्टिव्हिटीचे चान्सेस वाढतात. असिस्टेड लेझर हॅचिंग म्हणजे जो गर्भ IVF लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला आहे त्याची जी कव्हरिंग असते, सेल म्हणतो आपण त्याला, तर ती कव्हरिंग पातळ केली जाते जेणेकरून त्या गर्भाचे इम्प्लांटेशनचे चान्सेस वाढतात. त्याचबरोबर इंडोमेट्रियल स्क्रॅचिंग म्हणजे ज्या महिन्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे आहे, गर्भाचे रोपण गर्भाशयाच्या आत करायचे आहे, त्याच्या 1 महिना अगोदर इंडोमेट्रियल स्क्रॅचिंग केली जाते. त्यामध्ये गर्भाशयाचे तोंड थोडेसे डायलेट केले जाते, मोठे केले जाते आणि गर्भाशयाच्या आतील सुपरफिशियल अस्तर हे स्क्रॅच केले जाते आणि पुढील महिन्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर केले जाते. यामुळे इम्प्लांटेशनचे चान्सेस वाढतात. या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमुळे IVFचा सक्सेस रेट वाढू शकतो. तेव्हा सर हो, विज्ञानाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा हा उत्तम आविष्कार म्हणजे IVF तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान आपल्या आजूबाजूला आता उपलब्ध झालेलं आहे. याचा गरजू लोकांनी लाभ घ्यायला हवा. मूल होण्यासाठी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि IVF यासारख्या उपचार पद्धतीचा स्वीकार करायला हवा. कारण यात विज्ञान आहे, यात तंत्रज्ञान आहे आणि विज्ञान आपल्या आयुष्याला निश्चितच योग्य अशी दिशा देते. धन्यवाद.